काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपली कुटुंबीय गमावली। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे डोंबिवलीत शोककळा आहे। दुसरीकडे संतापही व्यक्त होतोय। पण अतुल मोने यांची मुलगी रुचा मोनेच्या धाडसाचं मात्र कौतुकही होत आहे। इतक्या भयावह हल्ल्यात वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याची घटना घडली, पण अशा परिस्थितीतही रुचा डगमगली नाही। रुचानं कुटुंबियांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि कुटुंबियांना धीर दिला। रुचानं फक्त आईलाच धीर दिला नाही, तर एका मुलाप्रमाणे रुचानं आपल्या वडिलांना अग्नीही दिला। कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांचे डोळे यावेळी डबडबले होते। इतकंच नाही तर रुचाने हल्ल्यात मृत पावलेल्या हेमंत जोशी आणि त्यांचे नातेवाईक संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याच्या सोबतही शिवमंदिर स्मशानभूमी इथं पोहोचून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला। हे सगळे बघून डोळे पाणावले। अनेकांनी रुचाच्या धाडसाचं कौतुक केलं। एखाद्या पुरुषाला देखील जमणार नाही असं धाडस तिनं केल्यामुळे तिचं कौतुक होत आहे। आपले वडील गमावल्याचं दुःख एका बाजूला मनात तिनं साठवलंय आणि तरी देखील संपूर्ण कुटुंबियांना सांभाळण्याची जबाबदारी तिनं घेतली आहे। रुचाच्या या धाडसाला न्यूज 18 लोकमतचा सुद्धा सलाम। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या 3 नागरिकांचा मृत्यू झाला। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या तिघांवर डोंबिवलीत विष्णुनगर शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि पीडित कुटुंबियांचं सांत्वन सुद्धा केलं। या तिघांना अंतिम निरोप दिला जात असताना डोंबिवलीतील नागरिक खूप मोठ्या संख्येनं अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली? का नाही उचलली गेली भारत देशाने? काय त्या यासाठी तुम्ही आता त्यांच्यावर अटॅक करा, काही करा, पण हे झालंच का याचं उत्तर द्या। संरक्षण व्यवस्था कुठे होती? तिथे एवढी पर्यटक स्थळं गेली होती, तिथे का नव्हतं संरक्षण लोकांना? का नव्हतं? आणि कुठून आलं त्याच्यावर गणवेश? यावर का बोललं जात नाहीये? का तुम्ही धर्मावर जाताय? अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा? का होतो हा हल्ला? उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं सहन करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य